स्वप्नात रंग भरताना भाग 68. लेखिका पिहू शिर्के. शब्दसखी. 3-4 तास झोप झाल्यामुळे आणि आत्ता नाश्ता केल्यामुळे सगळे चांगलेच फ्रेश झाले होते. त्यामुळे आता गाडीत गाण्यांच्या भेंड्या खेळायचा प्लॅन झाला होता. नाश्ता करून सगळेजण बसमध्ये येऊन बसले. एक टीम मुलांची आणि एक टीम मुलींची अशा त्यांच्या टीम तयार झाल्या. गाडी रोडला लागली आणि या गँगची मस्ती पण आता सुरू झाली. आता पुढे तर आता आपल्या 2 टीमा आहेत, एक मुलांची टीम आणि एक मुलींची टीम. शुभ्रा म्हणाली. हो, पण तुमच्या ग्रुपमध्ये 3 तर बायकाच आहेत ना, त्या थोडीच मुली आहेत. मग तुमची मुलींची टीम कशी झाली? संजू काका हसतच चिडवत म्हणाले. मग तुमच्या टीममध्ये तरी कुठे मुले आहेत? तुम्ही तिघे तर आता म्हातारे झाले आहेत. मग तुमची कशी झाली आहे टीम मुलांची? तशीच आमची पण झाली, लता काकू ठसक्यातच म्हणाल्या. मग आता आपण डाव सुरू करूया. यावर संजू काका काही बोलणार इतक्यात शुभ्राच आधी म्हणाली. बैठे बैठे क्या करे, करना है कुछ काम. शुरू करे अंताक्षरी, लेके प्रभुजी का नाम. शुभ्रा. चला, तुमच्यावर आता म आलं आहे. म वरून गाणं म्हणा. अभि मुलींना म्हणाला. मी गाणं बोलणार, मला येत आहे म वरून. मंगल काकू म्हणाल्या. ठीक आहे काकी, बोल तू. शुभ्रा म्हणाली. मैया यशोदा ही तेरा कन्हैया. मंगल काकूंनी मस्त असं गाणं म्हणलं. चला, आता तुमच्यावर स आला आहे. आता तुम्ही स वरून गाणं म्हणा. मंगल काकू स वरून गाणं मी म्हणाल्या तसं स वरून गाणं मी बोलणार, शेखर काका म्हणाले. सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा, हम बुलबुले है इसकी, वह गुलसिता हमारा हमारा. वा वा शेखर, मस्तच एकदम, तुला साजेस. असंच गाणं म्हणालास तू बाबा, शेखर काकांना म्हणाले. हो, मग शेखर काका ऐटीतच म्हणाले. मग आता तुमच्यावर र आला आहे, शेखर काका मुलींना म्हणाले. साक्षीने शुभ्राच्या कानात काहीतरी सांगितलं आणि दोघीही एक साथ सुरू झाल्या. रुक जा ओ दिल दीवानी, पूछू तो मी जरा. साक्षी आणि शुभ्रा मस्त डान्स करतच गाणं बोलत होत्या. चला, आता तुमच्यावर श आला आहे. साक्षी असं बोलताच अभि सुरू झाला. शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है, इसलिए मम्मी ने मेरी तुम्हें चाय पे बुलाया है. अभिचं गाणं ऐकून सगळेच खूप हसत होते. चला, आता तुमच्यावर ख आला आहे. ख वरून गाणं म्हणा. अभि सगळ्या लेडीजला म्हणाला. ख ऐकून रुही, शुभ्रा आणि साक्षी विचार करायला लागल्या. इतक्यात आई गाणं बोलायला लागल्या. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. अरे वा आई, बरं झालं तुला गाणं सुचलं, आम्हाला तर आठवतच नव्हतं. शुभ्रा म्हणाली. व वरून गाणं म्हणा आता. व आहे आला आहे तुमच्यावर. साक्षी मुलांना म्हणाली. वाह वाह रामजी, जोड़ी क्या बनाई, भैया और भाभी को बधाई हो बधाई. अभि गाणं बोलताना शुभम जवळच जाऊन बोलत होता. ऐका, आता भेंड्या बाद झाल्या. आता आपण वाटेल ती गाणी बोलू. बाहेर मस्त ढगाळ वातावरण झालं आहे बघा. अभि सगळ्यांना म्हणाला. हो बरोबर, आता कंटाळा आला आहे आम्हाला पण भेंड्यांचा. आई लगेच म्हणाल्या. आतापर्यंत समीर एक पण गाणं बोलला नाही, त्यामुळे आता आधी तोच गाणं बोलणार आहे. अभि म्हणाला. हो हो, समीर सुरुवात करणार. सगळ्यांनी अभिला साथ दिली.
ठीक आहे म्हणतो मी गाणं, समीर हसतच म्हणाला. हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने. मन सरगम छेडारे, जीवनाचे गीतकारे, गीतकारे धुंदवारे. खूप मस्त समीर, आम्हाला तर माहितीच नव्हतं तू इतका छान सिंगर आहेस ते. बाबा हसतच समीरला म्हणाले. सगळे समीरची खूपच स्तुती करत होते. समीरने एकदा शुभ्राकडे बघितलं तर शुभ्राने समीरला डोळ्यांनीच मस्त असं खुणावलं. असाच हसत खेळत त्यांचा प्रवास सुरू होता. पाऊस पडून गेल्यामुळे बाहेर मस्त हिरवंगार वातावरण झालं होतं. आतापर्यंत दुपार होत आली असल्यामुळे सगळ्यांना भुका लागल्या होत्या. छोट्याशा टेकडीवर एक मंदिर होतं, तिथे सगळे जेवायला थांबले. आई आणि काकूंनी केलेली शेंगदाणा चटणी, मसाले भात, भरलेलं सुक्कं वांगं आणि बाजरीची भाकरी बघून सगळेच खुश झाले. जेवण करून सगळे पुन्हा प्रवासाला लागले. पोट भरून जेवण झाल्यामुळे सगळ्यांनाच आता झोप लागली होती. रुही मस्तपैकी शुभमच्या खांद्यावर डोकं टेकून झोपली होती, तर शुभम रुहीचा हात हातात घेऊन तिची फिकट झालेली मेहंदी बघत होता. खिडकीतून येणाऱ्या गार वाऱ्यामुळे त्यालासुद्धा कधी झोप लागली समजलंच नाही. क्रमशः पावसाळ्यातला हिरवागार प्रवास, बसमध्ये सुरू झालेल्या गाण्यांच्या भेंड्या, मित्रांची मस्ती, हशा आणि नकळत वाढत चाललेली काही खास नाती. या प्रवासात पुढे अजून काय घडणार जाणून घेण्यासाठी वाचत राहा स्वप्नात रंग भरताना. स्टोरी आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.